उधारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षति। ओम नमो पूज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलात्मती प्रकाशू म्हणे वृत्तिदासू अवधारी जोगी। तरी तरकुतुची फरशू तरी तरकुतुची फरशू नीति भेदु अंकुशू नीति भेदु अंकुशू वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे वेदांत तो महारसू मोदकू मिरवे। कालच्या पाठामध्ये आपण या ओवीपर्यंत पोहोचलेलो होतो। या ओवीद्वारे ज्ञानोबराय गणपती बाप्पाच्या आकृतीतील गणपतीचे जे बाहू सांगितले, हात सांगितले, ती षडदर्शन म्हणजे हात आहेत आणि ती 6 दर्शने त्याच्यापैकी जो एक हात आहे कणादाचं जे वैशेषिक शास्त्ररूपी हात आहे त्या हातामध्ये तर्क नावाचा हाच कोण आहे? परशु. म्हणजे प्रत्येक शास्त्रातील जे मत आहे ती मत म्हणजेच आयुधे आहेत त्या हातामध्ये धारण केलेली, त्या हातामध्ये धारण केलेली आयुधे म्हणजेच त्या शास्त्रातील ते मत आहे, म्हणजे त्या मतांनाच शस्त्र असं म्हटलंय ज्ञानोबरायांनी. मग त्याच्यापैकी तरकू हा कोण आहे? परशु आहे, भगवान गणेशाच्या हातातील. न्यायदर्शनातलं विवेचन करणारा जो तर्क आहे हा तर्क गणपतीच्या हातातला परशु आहे. मग इथं ज्ञानोबराय 6 दर्शनांना हात म्हणतात. त्यातील प्रतिपाद्य विषय म्हणजे आयुध आहेत. इथं माऊलींनी प्रथम न्यायदर्शनातला गणेशाच्या हाताची उपमा दिली आणि त्यातला जो प्रतिपाद्य विषय आहे जो सत्तर्क त्याला परशुची उपमा दिली. कसा तर्क येतो? सत्तर्क, त्याला परशुची उपमा दिली. परशु म्हणजे कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडीची उपमा दिली कोणाला? त्या तर्काला. का? याचं कारण काय? तर आपल्या वाटेत आड येणारे जेवढे पदार्थ आहेत त्या पदार्थांना छेदण्याचं काम कोण करते? कुऱ्हाड करते, परशु करत. परशु काय करतो? वाटेत आड येणारे सगळेच्या सगळे पदार्थ तोडण्याचं काम करते की नाही? कुऱ्हाड. आपण समजा जंगलात चाललोय, जंगलात निघाल्यानंतर आपल्या वाटेमध्ये आड येणारी प्रत्येक झाडाची फांदी, काट्या, कुपाट्या हे सगळं आपण ज्यावेळेला चालत असतो त्यावेळेला जे आड येतात त्यावेळेला आपल्या खांद्यावरची कुऱ्हाड काय करते? तोडण्याचं काम करते. तसं हा तर्क काय करतो? अद्वैत ब्रह्मज्ञान संपादन करताना जे संशय उत्पन्न होतात किंवा जे आक्षेप घेतले जातात त्यांचं छेदन करण्याकरता, त्यांचा उच्छेद करण्याकरता आणि शुद्ध ब्रह्मविचार अंतःकरणामध्ये दृढ व्हावेत, शुद्ध ब्रह्मविचार अंतःकरणामध्ये दृढ व्हावेत किंवा ते ठसावेत चांगल्या प्रकारे, म्हणून वेदांत या सत्तर्काची काय करतात? आवश्यकता करतात किंवा ते वेदांतात मानले जातात. हे सत्तर्क वेदांतात हे तर्क मांडले जातात. म्हणजे तर्करूपी कुऱ्हाड वेदांतामध्ये अत्यंत गरजेची आहेत. येणारे आक्षेप, येणारे संशय हे सगळेच्या सगळे छेदन करण्याकरता हे सत्तर्क अत्यंत गरजेचे आहेत. म्हणून त्याला कुऱ्हाडीची उपमा दिलेली
आहे. परशु का म्हटलं आलं का लक्षात? एके तरी तरकुतोची फरशु जे म्हणतात ज्ञानोबा आहे. का म्हटलं कुऱ्हाड? याला उदाहरण द्यायचं झालं तर जन्माद्यस्य येतः या ब्रह्मसूत्र भाष्यावर भाष्यात श्रोतव्यो मंतव्य या बृहदारण्यकातील ही जी श्रुती ही प्रमाण देऊन आचार्य म्हणतात श्रुतीत सांगितलेला सिद्धांत दृढबिंबवण्याकरता सहाय्यार्थ वेदांतात श्रुत्यानुकूल तर्काचा अंगीकार केलाय. श्रुती विरुद्ध तर्काचा मात्र वेदांतात कधीही स्वीकार केला जात. काय म्हटलं मी? श्रुती विरोधी तर्काचा वेदांत मतामध्ये कधीही स्वीकार केला जात नाही. श्रुत्यानुकूल अशाच तर्काचा वेदांतामध्ये स्वीकार केला जातो. असं जे न्यायशास्त्र सत्तर्काचं स्वरूप आहे किंवा सत्तर्क स्वरूपरूप जे न्यायशास्त्र आहे अशा न्यायशास्त्राचा वेदांताकरता अत्यंत उपयोग होतो किंवा अशा तर्काचा किंवा हा तर्क वेदांताला पोषक असा ठरतो. म्हणून त्या तर्काला परशुची उपमा दिलेली आहे. नीतिभेदवांकुशु, नीती शब्दाचा अर्थ आहे धर्म आणि त्या नीतिभेदालाच अंकुशाची उपमा म्हणजे त्रिशूळाची उपमा दिलेली आहे. अंकुश काय करतो? हत्तीवर बसलेला माहूत, त्या माहुताच्या हातामध्ये अंकुश असतो. तो त्या हत्तीला आवरतो स्वैर पाळण्यापासून. तो काय करतो? त्या अंकुशाने त्याच्यावरती कमान ठेवतो. कमान आपल्या हातात ठेवतो आहे की नाही? तो स्वैर पळत नाही. तसं हा धर्मभेदरूपी जो अंकुश आहे, नीतिभेदरूपी जो अंकुश आहे तो आपल्याला अत्यंत गरजेचा आहे. शोधना लक्षणार्थ धर्म अशी धर्माची व्याख्या केली. किंवा अजून येतो अभ्युदयानी निश्रेयस सिद्धी ही धर्म. काय असा धर्म ज्याच्यामध्ये केवळ अभ्युदयाला महत्त्व न देता निश्रेयसाला कुठेही धक्का लागणार नाही असा प्रकार ज्याच्यामध्ये आहे तो खरा धर्म. हा धर्मभेद रूपी अंकुश हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंकुश काय करतो तर स्वैर पाळण्यापासून आकळवतो. तो अंकुश नियंत्रण ठेवतो. काय करतो? नियंत्रण ठेवतो. म्हणून हा धर्मभेद रूपी अंकुश अत्यंत गरजेचा आहे. म्हणून त्या हातातील अंकुशाला धर्मभेद जो आहे तर अंकुशाची उपमा दिली. लक्षात आलं का? वेदांत तो महारसू मोदको मिरवे, आपण याच्यावरती काल बरंचसं बोललेलो आहे. तो गणपतीच्या हातातला मोदक रूपाने शोभत आहे. कोण? रसाळ मोदक, ब्रह्मरसाने भरलेला असा तो वेदांत ब्रह्मायके ज्ञानरूपी मोदक त्या भगवान गणपतीच्या हातामध्ये शोभतोय. एके हाती दंतू, एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू, जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा, बौद्ध संकेतो वार्तिकांचा. अजून एका दुसऱ्या हातामध्ये दात आहे. दात जो स्वभावताच खंडित आहे म्हणजे तो सहजच खंडित आहे, म्हणजे तुटलेला दात आहे तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. याच्यावरती रूपक करताना काय करतात? गणपतीच्या एका हातामध्ये, वाङ्मयरूप गणपतीच्या एका हातामध्ये जो दात आहे तो सहजच खंडित झालेला आहे, तुटलेला आहे. तो दात म्हणजे कोण आहे? बौद्ध मत आहे. ते बौद्ध मत कसं आहे? सहजच खंडित झालेलं आहे. खंडित दात आणि बौद्ध मत या दोघांच्या वरती आधारित असलेल्या
या रूपकामध्ये उपमेय दान जसा खंडित आहे तसं उपमान म्हणजे बौद्ध मत ते सुद्धा कसं आहे, खंडित आहे. ते देखील स्वभावतच खंडित आहे. कसं तर याचं स्पष्टीकरण उत्तरार्धामध्ये ज्ञानवारांनी केले त्या ओवीच्या. तो बौद्ध मत संकेतून वार्तिकांचा सर्वच वेद प्रमाणवादी जे वार्तिक आहेत, जेवढी वार्तिक आहेत ते बौद्ध मताच्या त्या सगळ्या वार्तिकामध्ये बौद्ध मताचं साक्षेपाने खंडन केले. श्री सुरेश्वराचार्यकृत बृहदारण्यक एक वार्तिक आहे. मानभावस्य मानत्वं मेया भावस्य मेयता न्याय्यं न सहते अतीव यथा तदधुनोच्यते. म्हणजे शून्यवाद मानणारा जो शून्यवादी आहे त्या शून्यवाद्याला सुरेश्वराचार्य विचारतात, तुमच्या मतात प्रमाणप्रमेयांचा अभाव आहे काय? थोडासा विषय जरा जड आहे. सुरेश्वराचार्य त्या शून्यवादाला विचारतात की तुमच्या मतामध्ये प्रमाणप्रमेयाचा अभाव आहे. मग प्रमाणप्रमेयाचा अभाव असल्यामुळे प्रमाणाच्या अभावाला प्रामाण्य आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही काय? प्रमाणप्रमेयाचाच अभाव आहे तर प्रमाणाच्या अभावाला प्रामाण्य आहे. प्रामाण्य कशाला दिले त्यांनी? प्रमाणाच्या अभावाला. तुमच्या मतामध्ये पहिलं तर प्रमाणप्रमेयाचा अभाव आहे. मग त्या अभाव असल्यामुळे प्रमाणाचा जो अभाव त्या अभावाला तुम्ही प्रामाण्य देता असं तुम्हाला म्हणता येणार. प्रमाणाचाच अभाव आहे आणि त्या प्रमाणाचेच अभाव असल्यामुळे त्या अभावालाच तुम्ही प्रामाण्यता देताना ती तसं तुम्हाला म्हणता येऊ शकत नाही. तसं प्रमेयाच्या अभावाला सुद्धा तुम्हाला प्रमेयत्व देता येत नाही असं म्हणता येऊ शकत नाही तुम्हाला, कारण तसं म्हणणं युक्तीला सहन होत नाही. असं म्हणणं युक्तीला सहन होत नाही. आणि जर प्रमाणाच्या ठिकाणी प्रामाण्याची सत्ता आणि प्रमेयाच्या ठिकाणी प्रमेयत्वाची सत्ता, प्रमाणाच्या ठिकाणी प्रामाण्याची सत्ता आणि प्रमेयाच्या ठिकाणी प्रमेयत्वाची सत्ता असं असल तर शून्यवादच सिद्ध होत नाही. प्रमाणाच्या ठिकाणी प्रामाण्याची सत्ता आणि प्रमेयाच्या ठिकाणी प्रमेयत्वाची सत्ता असे जर असेल तुमच्यामध्ये तर शून्यवाद हा सिद्ध होत झालं की नाही खंडन? शून्यवाद सिद्धच होत नाही. त्याला अजून बरंच इथे चांगलं सांगोपांग त्यांनी चर्चा केली. अभावात न भावोत्पत्ती युक्ता भावोत्पत्तिर्युक्ता कृत अदृष्टत्वात् अभावस्य तुच्छत्वात् विशेषात् सर्वभावोत्पत्ति प्रसंगः तत्रापि विशेषाभ्युपगमे वा भावत्व प्रसंगः. त्यांनी चांगली वार्तिके दिलीत ब्रह्मसूत्रातली. हे सुद्धा ब्रह्मसूत्रातले वार्तिके बरं का. म्हणजे अभावापासून भावरूप पदार्थाची उत्पत्ती कधी होत नाही. तसं कोणाच्या पाण्यात आहे का एखाद्या अभावापासून एखाद्या भावरूप पदार्थाची उत्पत्ती झाली असं आपल्याला सुद्धा पाहायला कुठं आत्तापर्यंत भेटलं नाही. तर मागे कोणाला पाहायला भेटलेलं अभावाचा भाव होत नाही. हां अभावाचा भाव होत नाही. हां अभावाचा भाव होत नाही. ना स्वतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. ठीक आहे. आता अभावापासून जर भावाची उत्पत्ती होतेच असं जर तुम्ही आडमुठेपणाने म्हणाल, दांडगाईने जर म्हणाल तर अभावाच्या ठिकाणी तुच्छत्व अभावरूपत्व समान असल्याने अभावाच्या ठिकाणी अभावरूपत्व हे समान आहे. कुठल्या सर्व प्रकारच्या अभावांच्या ठिकाणी तो संसर्ग अभाव असेल, अन्योन्य अभाव असेल, या सगळ्या अभावापासून भावरूप पदार्थाची उत्पत्ती व्हायला पाहिजे, ती होत नाही. मग आता अभावाच्या ठिकाणी देखील जर कोणता तरी एक कार्यजनक विशेष मानला, त्या विशेषामुळे अभावाला अभावरूपता न राहता
भावरूपता प्राप्त होईल. अभावाच्या ठिकाणी कोणता तरी एक कार्यजनक विशेष मांडला, म्हणजे अभावामध्ये कार्य करण्याची शक्ती आहे किंवा कार्य निर्माण होण्याची शक्ती आहे असं जर मानलं तर त्या विशेषामुळे अभावाला अभावरूपता न राहता भावरूपता प्राप्त होईल. काय की या अभावापासून हे भावरूप कार्य तयार झालं असा एक विशेष त्या अभावाच्या ठिकाणी मानला आपण, आणि त्या विशेषामुळे जर हे कार्य उत्पन्न झालं असं मानलं तर त्या अभावाला अभावरूपता न राहता भावरूपता प्राप्त होईल. म्हणून तुमचं मत हे खंडित आहे. इथं त्यांनी बरेच कुमारील भट्टाचं पण मत दिलंय. भावो न गृह्यते येन तस्य अभावेषु का कथा. काय जे लोक भावो न गृह्यते येन तस्य अभावेषु का कथा, जे भावाचं ग्रहण करतच नाहीत, जे भावाचं ग्रहण करत नाही त्याच्या अभावाविषयी काय बोलावं, का कथा, काय सांगावं बरं, काय सांगते. कारण पंचमहाभूतादी भूतांपासून भावरूप पदार्थाचं अस्तित्व होतं असं जे मानत नाहीत त्या सर्व शून्यवाद्याच्या अभावाविषयी काय बोलायचं. कारण प्रमाणसिद्ध वस्तू नाही म्हटल्यानंतर कोणत्याही प्रमाणाने सिद्ध न होणारा प्रमाण प्रमेयांचा अत्यंत अभाव तरी कसा सिद्ध होईल. प्रमाणसिद्ध वस्तूच मानत नाहीत, नाही म्हणतायत ना. मग प्रमाण प्रमेयाचा जो अत्यंत अभाव सांगतात तो कसा सिद्ध होईल, तो होऊ शकत नाही. मग जगत प्रमाणसिद्ध नाही म्हणता तर आम्ही तुमचं अप्रमाणसिद्ध सर्व शून्य नाही म्हणतो. काय तुम्ही जर जगत प्रमाणसिद्ध नाही म्हणता, हे जगत निर्माण झालं पंचमहाभूतापासून, हे जर तुम्ही नाही म्हणता तर मग तुमचं जे अप्रमाणसिद्ध सर्व शून्य आहे ते सुद्धा आम्ही नाही म्हणतो. नाही म्हणण्याचे दोघांचे प्रकार एकच आहेत. नाही दोघे म्हणतात, आम्ही नाही म्हणतो, तुम्हीही नाही म्हणताय. काय पण तुम्ही प्रमाणसिद्ध जगत नाही म्हणताय, आम्ही तुम्ही अप्रमाणसिद्ध असलेलं जे सर्व शून्य आहे ते आम्ही नाही म्हणतो. मग ते नाही म्हणतो आम्ही. नाही म्हणणं हे दोघांच्या पक्षाची सिद्धी करणे हा भाग दोघात समान आहे. म्हणजे दोघ जण नाही म्हणतात, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने नाही सिद्ध करतात, पक्षाची सिद्धी करतात, तरी सुद्धा प्रमाणसिद्ध जगाला नाही म्हणणं हे अप्रामाणिक आहे. काय स्वांश पर्यवसानम तू तुल्यम अत्रापि कारणम. काय प्रमाणसिद्ध असलेल्या वस्तूला ही प्रमाणसिद्ध नाही असं म्हणणं हे सर्वात मोठं अप्रामाणिक आहे. काय हे सर्वात मोठं अप्रामाणिक आहे. हे बौद्धांचं मत, बौद्ध मत हे कसं खंडित आहे त्याची त्यांनी ते वार्तिक दिलेली आहे तिथे. सर्वात पातंजली योग सूत्रामध्ये अत्यंत सुंदर रीतीने सांगितलं. अजून किंच अभावस्य निमित्त कारणत्वाभ्युपगमे तस्य एव उपादान कारणत्वम अपि स्यात् तथाच जितम शून्यवादिभिः. असं म्हटल्यानंतर शून्यवाद्याचा तर जय झाला. काय अभाव हा कार्योत्पत्तीला कारण आहे असं जर आपण म्हटलं तर शून्यवाद्यांचा जय झाला. कारण त्यांचं म्हणणं तसं आहे, सर्वम शून्यम शून्यम. अभावच या सर्वाला कारणीभूत आहे असं जर म्हटलं तर या अभाववाद्याचा किंवा या शून्यवाद्याचा जय झाला. असं जर आपण म्हणाल तर उपादान कारणत्व देखील असू शकेल. कोणामध्ये? त्या अभावात. शून्यवादिभिः यथा भावस्य उपादानत्वं न दृष्टम इति चेत् तुल्यं निमित्तत्वे अपि अत उपादान तावत् निमित्तत्वम अपि न अभावस्य तस्मात् कार्यजनन शक्ति एव अनागतावस्थारूपिणी कार्यरूपेण परिणमत इति तदनेन
भाष्येन सत्कार्यवाद प्रसादित. काय म्हणतात, कार्योत्पत्तीला अभाव हा निमित्त कारण आहे असं मानलं तर त्यालाच उपादान कारणत्व देखील असणार. आणि जर तसं मानलं तर शून्यवादी जिंकलेच. म्हणजे निमित्त कारण आणि उपादान कारणत्व जर अभावाला मानलं तर ते शून्यवाद्यांचा जय झाला. कारण शून्यवादी शून्य हेच जगाचं निमित्त आणि उपादान मानतात. शून्यवादी काय करतात, अभावच शून्यच या जगाचं निमित्त आणि उपादान कारण मानतात. आता कदाचित तुम्ही असं म्हटलं अभाव हा उपादान कारण असलेला कुठे अनुभवाला येत नाही, तर मग निमित्त कारण असलं तरी कुठं अनुभवाला येते. अभाव हा उपादान कारण आहे असं कुठं अनुभवाला आलेलं नाही. मग निमित्त कारण कुठं आहे का दाखवा, तर ते सुद्धा नाही. मग अनुभवाचा अभाव काय म्हणतात ते, अनुभवाचा अभाव दोन्ही कारणाविषयी समानच आहे. निमित्त कारण असो का उपादान कारण. उपादान कारण अभाव आहे असाही अनुभव नाही आणि निमित्त कारण अभाव आहे असाही कोणाचा अनुभव आहे असंही नाही. म्हणून अनुभवाचा अभाव हा दोन्ही कारणाविषयी समान आहे. निमित्त कारणाविषयी पण आणि उपादान कारणाविषयी सुद्धा अनुभवाचा अभाव बघावर काय यांचं कसं आहे. हे अनुभवाचा अभाव दोन्ही कारणाविषयी समान आहे. उपादानाप्रमाणे निमित्त कारणत्व देखील अभावाला संभवत, उपादान कारणाप्रमाणे निमित्त कारणत्व देखील सुद्धा अभावाला संभवत नाही. म्हणून कारणाच्या ठिकाणी कार्य उत्पन्न करण्याची शक्ती म्हणजेच भावी कार्याची प्राग अवस्था जी असते, पूर्वीची अवस्था भावी कार्य उत्पत्तीची, कारणाच्या ठिकाणी कार्य उत्पन्न करण्याची जी शक्ती म्हणजे भावी कार्याची जी शक्ती असते ती प्राग अवस्था, तीच कार्यरूपाने परिणामाला प्राप्त होते असं मानलं पाहिजे. याप्रमाणे जर मांडलं तर या भाष्याने सत्कार्यवादच सिद्ध केला. म्हणून मग पुढे ज्ञानोबा म्हणतात मग सहजे सत्कारवादू. पुढची ओळी काय, सहजे सत्कारवादू. याप्रमाणे सर्व वार्तिकांचा संकेत काय आहे, अभिप्राय त्यांचा असा आहे की बौद्धमत हे प्रमाण, युक्ती आणि अनुभव यांनी शून्य असल्यामुळे, म्हणजे अनुभव पण नाही, युक्ती पण नाही आणि ते प्रमाणाने पण सिद्ध होत नाही. काय म्हणजे तर्काने पण सिद्ध होत नाही, प्रमाणाने पण सिद्ध होत नाही आणि अनुभवाने सुद्धा ते सिद्ध होत नाही, अशी ही वार्तिका आहेत. म्हणून ते स्वभावतःच खंडित असल्यामुळे ते बौद्ध दर्शनातील खंडित शून्यमत गणपतीच्या हातातील हा खंडित दात आहे. ते बौद्धमत म्हणजे तो खंडित दात, तो खंडित दात म्हणजे ते बौद्धमत जे सहजच खंडित आहे. मग सहजे सत्कारवादू, तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तु, शून्यवाद्याचं खंडन झाल्यानंतर मग सहजच पतंजली प्रणित सईश्वर सांख्य दर्शनातील व कपिल प्रणित निरीश्वर सांख्य दर्शनातील सत्कार्यवाद रूपी कमल धारण केलेला गणपतीचा जो हात आहे तो वरद हस्त आहे, वरदान देणारा आहे. आणि पूर्वमीमांसा दर्शनातील अथा तो धर्मजिज्ञासा इत्यादी सूत्रे लिहून वेदार्थ निर्णयद्वारा धर्मप्रतिष्ठा करणारा किंवा धर्माला आधार असलेला व सकामांना भोग देण्याविषयी सदैव सिद्ध आणि विज्ञाने भीत झालेल्यांना अभय देणारा जो हात आहे तो अभय हस्तू. एक हात असा आहे गणपतीचा, वरदान देणारा तो अभय हस्तू, धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू असा जो हात आहे तो पतंजली प्रणित सईश्वर सांख्य आणि कपिल प्रणित निरीश्वर सांख्य दर्शनातील सत्कार्यवाद रूपी कमल धारण केलेला, काय सत्कार्यवाद रूपी कमल धारण केलेला, त्याच्यामुळे त्या हातामध्ये काय आहे कमल पुष्प, कमळाचं फूल त्या गणपतीच्या त्या हातामध्ये आहे असा तो वरद हस्त आहे. आणि पूर्वमीमांसा दर्शनातील अथा तो धर्मजिज्ञासा इत्यादी सूत्र लिहून वेदार्थ निर्णय द्वारा धर्मप्रतिष्ठा करणारा
सत्कारवादू तो पद्म करुवरदू. पद्म म्हणजे कमळ, कमळ धारण केलेला, कमलपुष्प धारण केलेला तो वरद हस्त आहे. आणि पूर्वमीमांसा दर्शनातला आता तो धर्म जिज्ञासा ही जी सूत्र लिहिली गेली, ही सूत्र लिहून वेदार्थ निर्णयद्वारा धर्मप्रतिष्ठा करणारा, काय वेदार्थ निर्णयद्वारा धर्मप्रतिष्ठा करणारा, धर्माला आधार असलेला, सकामांना भोग देण्याविषयी सदैव सिद्ध. सकाम लोक जे आहेत त्यांना जे अपेक्षित भोग आहेत ते देण्याकरता सदैव तत्पर असलेला किंवा सदैव सिद्ध असलेला आणि अत्यंत संकटाने भिलेले कष्टी झालेल्या लोकांना अभय देणारा जो हात आहे तो अभय हस्त आहे. वरद हस्त आणि अभय हस्त असे दोन प्रकारचे हस्त. कसे? वरद हस्त, अभय हस्त असे दोन प्रकारचे हात, धर्माला आधार असलेला आणि अथातो धर्म जिज्ञासा इत्यादी वेदार्थ सूत्राद्वारे वेदार्थाचा निर्णय करणारे, धर्मप्रतिष्ठा सांगणारा तो धर्माला आधार असलेला, सकामी लोकांना सतत त्यांच्या उपभोगाच्या वस्तू देणारा किंवा देण्याकरता सदैव सिद्ध असलेला तो हात, विघ्न ज्यांच्यावरती आलेली आहेत ती विघ्न निवारण करणारा असा तो अभय हस्त तो भगवान गणपती बाप्पाचा आहे. म्हणजे अभय एका हाताच्या ठिकाणी धर्मशास्त्राची म्हणजे पूर्वमीमांसाशास्त्राची कल्पना ज्ञानोबरायांनी केलेली आहे. एका हाताच्या ठिकाणी सांख्य दर्शनाची, सविश्वर सांख्य आणि निरीश्वर सांख्य या सांख्य दर्शनाची एका हाताच्या ठिकाणी कल्पना केलेली आहे. शून्यवादाचं खंडन झाल्यानंतर पतंजली प्रणित सांख्य दर्शन आणि कपिल प्रणित निरीश्वर सांख्य दर्शन म्हणजे सविश्वर सांख्य आणि निरीश्वर सांख्य अशी दोन सांख्य दर्शन आहेत. ती सगळी सांख्य दर्शनामध्ये अंतर्भूत असतात. सांख्य म्हटले की दोन्ही आले, एक निरीश्वर आणि सविश्वर. हे सांख्य दर्शनाचा तो वरद हस्त, सत्कार्यवाद धारण करणारा किंवा सत्कार्यवाद सांगणारा हे सांख्यशास्त्र, ते कमल धारण केलेला जो हात आहे तो ते आहे. तो कसा आहे? तो वरद हस्त आहे. मग तो सांख्य दर्शनाचा जो हात आहे तो वरद हस्त आणि एक अभय हस्त आहे तो पूर्वमीमांसा. त्याच्यामध्ये अथातो ब्रह्मजिज्ञासा ही जी सूत्र आहेत इत्यादी जी सूत्र आहेत या सूत्राद्वारे वेदार्थाचा निर्णय केला गेला, धर्मप्रतिष्ठा केली गेली आणि ही धर्मप्रतिष्ठा करणारा तो अभय हस्त की जो धर्माला आधार आहे. धर्मशास्त्र पूर्वमीमांसा हे जे धर्मशास्त्र आहे हे धर्मशास्त्र त्या अभयहस्ताच्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी त्याची कल्पना केलेली आहे. देखा विवेकवंतु सोविमळू, देखा विवेकवंतु सोविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेत परमानंदू केवळू महासुखाचा, जेत परमानंदू केवळू महासुखाचा. बघा पहा, अत्यंत शुद्ध असा जो नित्यानित्य विचार हाच तो गणपतीचा सोंडेचा सरळ सोट असून, सरळू गणपतीचा तो सोंडेचा सरळ सोट असून त्या सोंडेत महासुखालाही होणारा शुद्ध परमानंद आहे. जे तर परमानंदू केवळू महासुखाचा म्हणजे महासुखाला ज्या ठिकाणी परमानंद व्हावा किंवा महासुखसुद्धा सुखी व्हावं असा शुद्ध परमानंद त्या सोंडेच्या ठिकाणी ज्ञानोबरांनी कल्पिलेला आहे. नित्यानित्य विचार हाच त्या गणपतीचा सोंडेचा सरळ भाग आहे. ठीक आहे, सरळ कसा? सरळ सोंडे ना. तो सरळ सोट म्हणजेच त्या सोंडेत महासुखालाही होणारा जो शुद्ध परमानंद आहे तो कसा आहे? अत्यंत शुद्ध. देखा विवेकवंत सोविमळू, शुद्ध विमल अत्यंत शुद्ध असं ती त्या वाङ्मयरूप गणपतीची ती जी सोंड आहे त्या सोंडेच्या ठिकाणी या परमानंदाची
कल्पना ताडवारांनी केलेली आहे. देखा विवेकवंत सोयी मुळू तोची शुंडा दंडू सरळू जित परमानंदू केवळू महासुखाचा. इथपर्यंत आपण थांबूयात. पुढे बाकीचं चिंतन आणि आजचं जे राहिलेलं काही चिंतन याच्यामध्ये काय अजून विस्तार व्हावा असं मला वाटते. तो विस्तार आणि उद्याच्या 2-4 व्हाव्या किंवा संपूर्णच राहिलेले जेवढे गणपतीचं वर्णन आहे ते सगळंच्या सगळं आपण उद्या संपवण्याचा प्रयत्न करू. कुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.